महावैष्णव जगमान्य जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग असून अभंगाचा प्रतिपादक विषय असा आहे. पिंड पदावरी दिली आपुलिया करे. माझे तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, जो मनुष्य जिवंतपणे ही पिंड जी आहे भगवंताला दान करतो, कशी लक्षात घ्या, तुळशीची माळ गळ्यात घालतो आणि भगवंताला दान देतो. पिंड पदावरी दिले आपुल्या करी, माझे झाले गरजा वर्जन, फिटले पितराचे ऋण. कारण ते ऋणातून तो मुक्त होतो. त्याला 13वा 10वा काही घालायचं नाही म्हणे. माहिती तुकोबाराय झाले कर्मांतर बोंब मारे हारे हार. जर वरील प्रमाणे विधी नाही केली ती कर्म बोंब मारते म्हणे तुकोबाराय. आणि शेवटच्या चरणात सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे माझे भार उत्तरला ओझे. आणि तो भार कुणावर राहत नाही. अभंगाचा सरळ अर्थ आहे विठ्ठला 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 वारकरी नियमाप्रमाणे थोडा प्रार्थ द्यायचा असतो. आज एक त्या ठिकाणी आपल्या सुलोचनाबाई गंगाराम वाडकर यांचा 10व्या निमित्ताचं कीर्तन आहे. तसंच त्यांना 2 पुत्र आहेत, राजेंद्र वाडकर, बबन वाडकर आणि एक कन्या त्यांना पण आहे, अश्विनी भांडवलकर. बरोबर, भांडवलकर. हे त्यांना 3 अपत्य आहेत. तसेच माझे सगळे टाळकरी यांना पण माझा कोटी कोटी प्रणाम. तसेच पकवाज वादक, पेटे मास्तर, श्रोते मंडळी, गायनाचार्य सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम. विठ्ठला 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 चिंतन बारीक आहे का आजचं कीर्तन? कारण पिंडाशिवाय दुसरा विषय मांडणार नाही. जे पिंड का पाडायचे, पिंडाचं महत्व काय, एवढाच विषय सांगणार फक्त. कारण आज जी शास्त्र सांगत आहे, कर्मकांड, न्यायशास्त्र आणि गरुड पुराण, या तिघाचाच विषय यामध्ये आलेला आहे जास्त. बाकी कुठल्या शास्त्राचा विषय आलेला नाही. पण माणसाचं जे कर्म आहे लक्षात घ्या. कारण का प्रत्येकावर ऋण आहेत. देव ऋण, मनुष्य ऋण आणि राक्षस ऋण. हे ऋण त्याला फेडावेच लागतात. आणि हे फेडण्याचं तो मुक्त होऊच शकत नाही. आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर या देह जे आहे 36 तत्वाचा देह आहे. किती तत्वाचा? 36 तत्वाचा. 5 प्राण, आप, तेज, वायू, प्रकाश, आकाश. 5चे 5 प्रकार. बोलत राहता, बोलत चला. किती 5 25. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 35 आणि हा ब्रह्मेंद्रिय. की झालं? हा 36 देह तत्वाचा देव बांधलेला आहे, देह बांधलेला हा. परंतु हे देह जर बांधला असेल, कारण ह्या शरीरात किती बोलायची? बोलत चला. कारण का तुम्ही आम्ही खेळी सदा गदारोळे आनंद. कीर्तन एकट्याचं काम असं सोडवायचं. प्रश्नाची उत्तर पटापट द्यायची असतात. वा 2 काय काना, 2 पाहायचे, 2 श्वासात घ्यायचे, 1 बोलायचं आणि लगी मूत्राची जागा. की झाले? अजून 3 आहे. 13वा काय घालायचा? लक्षात ठेवा. ती तुमच्या गुरुला विचारा. विठ्ठला 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 विठ्ठला. 13वा काय घालायचा तुमच्या गुरुला विचारा. त्यांनी तर उत्तर नाही दिलं. कारण आम्हाला शिकविणारे स्वामी महाराज, ब्रह्मांडाचे मालक असणारे हे आम्हाला ज्ञान शिकवलं त्या गोष्टीचं. म्हणून तुमच्या पुढे काय करतोय? व्यक्त करतोय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि माणसाची प्रत्येक दिवसाची विधी वेगळी आहे. जे तुम्ही 9-10 दिवस केलं ना, प्रत्येकाची विधी वेगळी आहे. गालपूरक, दत्तपूरक, नाडीपूरक, इर्व्यापूरक, नाभीपूरक. प्रत्येकाची दिवसाची विधी वेगळी आहे. प्रत्येकाच्या दिवसाची विधी ती केलीच पाहिजे. जर नाही केलं तर त्याला दोष लागतात.
लक्षात घ्या. चला त्याच्या पुढे मग हा देह जे आहे पंचतत्वाचा, पंचमहाभूत आहे ती भूत, खेचर, साक्ष अशा प्रमाणे काही पंचतत्वाचा देह बांधला गेलेला आहे. परंतु ही देह जर बांधला गेला असेल, लक्षात ठेवा 10वा काय करायचा, ती 5 होल म्हणजे 9 झाले, ते ब्रह्मेंद्रिय म्हणून 10वा घालायचा. बघा सर, नंतर 13वा काय घालायचं तुम्हाला सांगितलं मी. आता वर्षेश्रात काय घालायचं, बोलत चला आता बोलत चला. वर्षेश्रात काय घालायचं पुढे सांगू तुम्हाला. ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो, आई आपल्या बाळाला काय करते, बाळुत्यात गुंडाळते. आणि मनुष्य ज्यावेळेस जातो त्यावेळेस काय करतो, आपण नवीन कपडा घालतो. का? कारण का हा देह पहिला जुना आहे. हा देह दुसऱ्या जन्मात जावा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, एक येऊनी कोटी 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 फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. कुठे फिरायचं आहे, 20 लक्ष येऊन वृक्षामध्ये घ्याव्या, जलचर भोगाव्या 9 लक्ष. बोला 9 गणित पकड ओळखलं महाराज, कारण तुम्ही अकाउंट वाले माणसं गणित पकड ठेवा माझ्यापाशी. 11 लक्ष येऊन किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 29 आणि 11 40 आणि 10 30 लक्ष येऊन पशुच्या घरी, मानव भीतरी 4 लक्ष. 84 लक्ष फिरायचा देवा, तेव्हा हा देह प्राप्त होतो. कारण मग मी मला सांगायचं आहे काय, की ज्यावेळेस मनुष्य गेल्यानंतर नवीन कपडा का घालतात, त्याचं कारण असं आहे की मनुष्य तो नवीन देहामध्ये जावा. पण जन्माला येताना आई त्याला बाळुत्यात घालते. त्याचा अर्थ असा होतो, तो पहिलाच जुना आहे. कुठला आहे तो, पहिला देह जुना आहे, त्याला नवी घालायचं गरज नाही. चला त्याच्या पुढे सांगतो मी. वर्षात काय करायचं, यदा कदाचित माझ्याकडचं वर्षाचं कीर्तन जर आलं, वर्षाचा सगळा विषय सांगत. पण आता वेळ नाही, मला 10व्याचा विषय मांडायचा. इथं लक्षात घ्या, देव आहे का नाही, देव आहे, दिसतो का, पुढे चला जरा. कारण का ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर हा रती पुरुषाच्या डोक्यावर किती 3 महिने असतो, आणि आईच्या कमलाद्वारे तो गर्भात शिरतो. हो, आणि गर्भात गेल्यानंतर त्या टायमाला आई 9 महिने 9 दिवस जगते. काय त्रास आहे त्या आईला, काय सांगू गर्भाची आस. परंतु आई काय करते, रक्ताने मांस देते. परंतु ज्या अवतार मनुष्य गेल्यानंतर जेव्हा जाळला जातो, त्या टायमाला तिथे काय होतं महाराज, आईचं सगळं जळून जातं, रक्त मांस जळून जातं. आणि जे वल्लाकून जे मिळालं आहे काय, हाड, त्या हाडाची अस्ती होते तेव्हा, बाकीचं काय होत नाही. मग ती हाडाची अस्ती होते. बर वडील आहेत का नाही, आहेत, दिसतात का,
ना हीच आहे प्रमाणित. लक्षात घ्या, वडी दिसत नाहीत आणि वडिलाशिवाय कायच होत नाही, हे लक्षात घ्या. चला तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही ज्या तर मनुष्य वैकुंठाला जातो, कैलासाला जातो, हा, आणि कैलास वैकुंठ अजून कुठलं कुठं जातो? स्वामी महाराज स्वर्गात 3 ठिकाणी जातो. तुम्ही मांडीवर लिहिता स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. कोण पाहिले सांगा बरं? कोण पाहिलं? बसले सर, तुम्ही पाहिलात का? मग का देता? त्याचं उत्तर ऐका लगेच. ज्या वेळेस मनुष्य गेल्यानंतर 10वा असेल किंवा 3रा असेल, ज्यावेळेस कावळा काय करतो? वरून येतो. कुठून? पूर्व दिशेने येतो, पश्चिमेला तोंड करतो. त्यावेळेस जर तो पिंड शिवला, तो मनुष्य कैलासाला जातो. जर कावळा पश्चिम दिशेला निघाला आणि दक्षिणा तोंड करून जर पूर्व तोंड करून पिंड शिवली, तो मनुष्य कुठे जातो? वैकुंठाला जातो महाराज. आणि जर कावळा जर उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडून निघाला आणि पूर्वेला तोंड करून पिंड दक्षिणेला तोंड करून जर पिंड शिवली, तर मनुष्य कैलासवासी होतो. आणि कावळा सरळ वरून आला आणि पिंड जर शिवली, तो मनुष्य नरकवास जातो. लक्षात. आणि जर कावळा उत्तर दिशेकडून आला आणि दक्षिणेला तोंड करून जर शिवला कावळा, तर मनुष्य पिशीच्या येऊन जातो. त्याच्यावर म्हणून आधी कावळा कसा शिवतोय त्याच्यावर तुम्ही लिहित जा, वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी लिहित जा. मला हे सांगायचं आहे फक्त. चला मग ह्या शरीरामध्ये अजून 3 हे लक्षात ठेवा. हो, सुषमा किती नाडी आहे त्या ना? कुठल्या? इडा, पिंगळा आणि सुषमा. ह्या 3 पिढीचा संगम आहे. त्रिवेणी संगम नाना तीर्थ. त्या ठिकाणी संगम आहे. त्रिवेणी संगम, नाना तीर्थ ब्रह्मे, 3 संगम आहेत महाराज तिथं. चला पुढे. आणि त्याच्या पुढे यांचं लक्षात घ्या, ज्या वेळेस पिंड देताना पहिला पिंड कुठे येतो आपण? आजची जी विधी आहे, हे पिंड इथं पाडायचे नसतात दहाव्याचे, आजचे गंगेला पिंड असतात आणि वर्षभराचं पिंड घरात असते. लक्षात घ्या. परंतु पिंड देताना पहिले पिंड कोणा देतो? पहिलं पिंड दक्षिण दिशेला देतो. का द्या दक्षिण दिशेला? कारण दक्षिण दिशा राज्य कुणाचं आहे? पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, ऐसा काळ लोकांनी दक्षिण दिशेला काय पिंड द्यायचं? दक्षिण दिशेचं राज्य कुणाचं आहे? यमाचं राज्य आहे. यमाला पिंड द्यायचा का? वशीला लावायचा आहे तिथं. वशीला कशासाठी? ह्या जीवासाठी. कारण का? ह्या जीवाला नरकात घालू नये म्हणून वशीला लावायचा आहे. आणि त्याला सांगायचं
हे दक्षिणा हाय नवा येम राजा, तिथं पिंड द्यायचा. दुसरा पिंड पश्चिमेला द्यायचा, पश्चिम दिशेला. काय पिंड द्यायचा पश्चिम दिशेला? तिथलं राज्य कुणाचं आहे? चित्रगुप्ताचं आहे. तुम्ही आम्ही रोज का पाप पुण्य काय करतो हिचं लिखाण आहे महाराज. त्याला वशिला लावायचा, ह्याचं पाप दाखवू नकोस, ह्याचं पुण्य दाखव पुण्य. आणि काय कर का मृत्यू लोकांमध्ये पाहते त्याला पिंड द्यायचं. आणि एक पिंड जी आहे ब्राह्मण देवता आज देते ती पश्चिम दिशेला देते. का पिंड देते? कारण का आपलं समर्थपण दाखवून करायचं आहे. तिथं जर पुण्य कमीत होत असेल, तिचा मुलगा असेल मुलगी असेल, तिनं सांगायचं आधी आमचं थोडं पुण्य राहावं, तरी काय नरकात जाऊ नये ध्येयाने परत मृत्यू लोकांमध्ये या. म्हणून आजचा पिंड आहे महाराज. चला पुढे, अजून पुढे सांगतो, लक्षात घ्या. कारण का पिंड पाडत असताना, कारण विठ्ठला विठ्ठला दोघाचा अधिकार आहे. कुठेही जा दोघाचा अधिकार आहे. कुणाचा? एक मुलगा आणि मुलगी. कारण तुम्ही गयाला जा, प्रयागला जा, कुठेही जा, भावाच्या शेजारी बहीणच असते. कारण तुकोबराय म्हणतात, जेने पिंड दिला दान त्याचे करावे चिंतन, जय जगाले नारायण. दोष लागतात. गयाला जावतो, प्रयागला जावतो, ते दोष काढून घ्यायला लागतात. तरी दोष पूर्ण होत नाही. दोष जातात, सगळे दोष जातात कीर्तनामुळं. कोणी सांगतो प्रमाण देऊन सांगतो, लक्षात ठेवा. आणि हे दोष घालण्यासाठी लक्षात घ्या, ज्या वेळेस मुलगा आणि कोण असतं? मुलगी असते. ह्याच्यातला एक जर कमी असेल तरी ती पिंड परिपूर्ण होत नाही, ती अपुरी राहते. लक्षात घ्या. कारण का त्याच्या शेजारी बायकोचा अधिकार नाही शेजारी बसायचा. कुणाला अधिकार आहे? फक्त बहिणीला अधिकार आहे, बहिणीला अधिकार. आता अशी पिंड पूर्ण होत नाही. चला पुढे. कारण का हा देश 17 तत्वाचा बांधलेला आहे. ज्यावेळेस ही ज्या मृत्यू लोकांमधून धर्मराजा नगरीमध्ये जातो आपण, त्याला सोनपीठ म्हणतात. आणि तिथं गेल्यानंतर ह्या तत्वाला, तत्व 17 तत्व का, ह्या 17 तत्वाला धर्मराजा आंघोळ घालतो, आंघोळ, आणि तेवढ्याच वेगाने त्या शरीरामध्ये सोडतो. कारण का मनुष्य जाणार आहे तेव्हा लक्षात ठेवा. खून सांगतो मला, खून गरुड पुराण सांगतो, गरुड पुराण. मनुष्य जेव्हा जातो ना त्याच्या डोळ्याच्या खाली काळं होतं, काळं किंवा हाताला काळे घटे पडतात, तेव्हा म्हणायचा आपला मृत्यू 1 किंवा 2 वर्षामध्ये निश्चित आहे. गरुड पुराण सांगतो. आणि ज्या त्याला मुलगा शिकाळी जातो, शिकाळी, आणि शिकाळी धरल्यानंतर ते जे 5 तत्व, कारण का या शरीरामध्ये काय ते 5 प्राण आहेत का, गुद्ध प्राण, नाभी प्राण, मुख्य प्राण, कंठ प्राण आणि सर्व शरीर प्राणी. कारण का त्या काय होतं, सर्वचन ती थांबलं ना, तुमच्या भाषेत सांगू का, ती सर्वचन थांबलं ना त्याला हार्ट अटॅक येतो किंवा अर्धांगवायू होतो. आपण म्हणायचं आपला मृत्यू नवं जवळ आलेला आहे. आणि त्या मुलगा शिकाळी धरतो, त्याही काय होतात, ते पिंडाच्या पाठीमागे 5 तत्व चालतात, 17 तत्व. आणि 17 तत्व चालत असताना लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मैत्रीला जाता का, पुढे कोण असतं? बोलत चला. हा, पुढे प्रेत असतं. प्रेताच्या पाठीमाग आपला शिकाईवाला असतो, बरोबर आहे. त्याच्या माग प्रेताच्या पाठीमाग मुलगी असते वारं घालायला. तर वारं काय घालायचं चांगलं वेळाप्रमाणात आम्ही वारं घालायचं. त्या टायमानंतर जनसभा नातेवाईक सगळी पाठीमागे असतात. प्रेताला जाताना पुढे जायचं नाही, पिशीच्या येऊन जातो माणूस, पिशीच्या येऊन, मैताच्या पुढे जायचं नाही, लक्षात घ्या. आणि तो कुठल्याही
ह्यात पूजेचा अधिकारी मनुष्य राहू शकत नाही. निश्चित ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि त्या टायमाला ते पिंड लक्षात ठेवा, शिकारीवाला गेला त्याच्या 3 फेऱ्या मारतात किंवा 5 फेऱ्या मारतात, पण नियम आहे प्रत्येकाचा. आणि 5 फेऱ्या मारतात भावकीचे लोक त्याला काय करतात, त्या गाडीला छिद्र पाडतात. आणि ते दगड असतो ना, दगड, त्याचं नाव काय, वा वा जीव खडा. अजून काय म्हणणं आहे, त्याला काय म्हणतात, बरोबर आहे, जीव खडा बरोबर आहे मराठी भाषेमध्ये. तर शास्त्रामध्ये आस्मा म्हणतात, आस्मा. ती 17 तत्व त्या दगडात असतात, दगडामध्ये, लक्षात घ्या. आणि दगडात असल्यानंतर ती 17 तत्व, आणि ज्या दिवशी आई गेली असेल, वडील गेले असेल, काय करायचं, डाव्या आपण रोज पूजा करतो देवाची, तशी पूजा करायची, दगडाची पूजा करायची. जाऊ काय करतो आपण, खडा मारला मसोड्यात फेकून देतो, पुन्हा काय येत नाही, दुसरा शोधतो आपण. नाही नाही, तोच पाहिजे. त्या दगडाला उलटा अंगठा करायचा, लक्षात घ्या. उलटा अंगठा करून आश्मता पिता त्याचं नाव घ्या, वडिलांचं नाव घ्या, त्याचं गोत्र बघा, त्याचं कुळगोत्र बघा, मग पाणी सोडा. जे तुम्ही आयुष्यभर जर पुण्य केलं असेल तेवढं पुण्य आज मिळतं. जर माता भगिनी गेली असेल, आश्मता माता भगिनी, काय नाव यांचं, सुलोचना वाडकर, त्यांचं कुळ, त्यांचं गोत्र, त्याचं नाव घ्या आणि पाणी सोडा. जे तुम्हाला पुण्य मिळतं आयुष्यभर ते आज पुण्य मिळतं. चला पुढे आपण. आणि त्यावेळेस पिंड दिल्यानंतर ज्या ब्राह्मण देवता असते, मग पिंड का पाडायचे, कारण का ज्यावेळेस मुलगा काय करतो, त्या अग्नीला येडा मारतो. काय प्रेम करते सांगतो मला, आई किती प्रेम करते. अहो जिवंतपणे आई प्रेम करते, नवल नाही. आई मेल्यावर प्रेम करते, मेल्यावर. हो, आणि सांगते बाळा, तर अग्नी मुळे समरस गाडी, शरीर जळत रे बाळा. तू काय लांबून पाणी लांबून टाक. आई रडते महाराज, कशावर, सरणावर असताना आई रडते. जोडो माझी काया लागला वनवा, जोडो माझी काया लागला वनवा, जोडो माझी काया लागला सेवा पांडुरंगा, कावळते 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 सेवा पांडुरंगा, जोडो माझी धावरे केशवा पांडुरंगा. हे देवा, अरे पांडुरंगा, माझं शरीर जळत आहे अग्नीमध्ये, पण माझ्या पोराला गाडगा फोडताना पांगाला धक्का लागू देऊ नकोस, त्याला पोळू देऊ नको. एवढी आई प्रेम करते महाराज, एवढी आई प्रेम करते. परंतु ज्या त्याला ब्राह्मण देवता असते, पिंड पाडत असताना, जर ब्राह्मण देवाला सांगत असताना, पिंड पाडत असताना जर तुम्ही चुकून पहिल्या पिंडाचा मंत्र असेल आणि चुकून दुसऱ्या पिंडावर जर बोट ठेवलं तरी दोष लागतो. आणि दुसऱ्या पिंडावर जर मंत्र चालू असेल आणि चुकून ती तिसऱ्या पिंडावर ठेवलं तरी दोष लागतो. आणि चुकून जर तिसऱ्या पिंडाचा जर हे असेल तरी तिथे दोष लागतो. म्हणून वारकरी संप्रदायाने काय केलं, ही दोष लागू नये, ह्या दोषातून मुक्त होऊ नये म्हणून आजचं कीर्तन लक्षात ठेवा. ह्या दोषातून मुक्त होऊ नये.
कारण का तुकोबरा प्रमाण देतात रामकृष्ण नामे सर्व दोष रामकृष्ण नामे सर्व दोष रामकृष्ण नामे सर्व दोष रामकृष्ण नामे सर्व दोष हारण जर जीवात तारण हरीचे एक दोष राहत नाही मला कटला दोष नाही आज कारण का पिंड जर चुकला असेल ना आजच्या कीर्तनात पिंड राहत दोषच राहू शकत नाही कारण का तुकोबर आहे सांगता अजून सांगतो अजून एक पिंड आहे बघा कुठं पहिला पिंड कुठं असतो बोलत चला आपण ले गाठे वड्या घेऊन अजून हा पहिला पिंड इसाव्याला असतो हा इसाव्याला का ठेवायचं शके 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे सचिनंद बाबा रागरे लेखक झाला कारण सचिनंद बाबाचं प्रेत निघालं आणि प्रेत निघाल्यानंतर आणि त्यांची पत्नी सती जायला निघाली पण दादाला संतांचं दर्शन घ्यावं आणि निवृत्ताचं दर्शन घेतलं आणि निवृत्तांना आशीर्वाद दिला 8 पुत्र सौभाग्यवती महाराज 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 कुठला आशीर्वाद आहे ह्या जन्माचा पुढल्या जन्माचा काय झालं माझ्या पतीचं प्रेत निघालंय आणि तुम्ही आशीर्वाद दिला त्या टायमात सच्चिदानंद बाबांनी सांगितलं प्रेत खाली ठेवा प्रेत ठेवलं खाली पाणी घेतलं गंगाजल आणि अंगावर टाकलं तुम्ही सच्चिदानंद बाबा आहात तुमचा मृत्यू कसा आला ताटीवर उतरून बसले काय केले ताटीवर उतरून बसले तवापासून प्रथा पडली ही सगळ्याला थांबवा का एखाद्याच्या परिस्थितीनं उठलं तर पण आता काय उठणार काय काय करतो पहिला पिंड कुठे ठेवतो इसाव्या ठेवतो आणि त्या पिंडापाशी काय टाकतो आपण राळ टाकतो राळ राळ काळा असतं पांढरा असतं काय काळ टाकतो त्या तिडा एवढं पुण्य त्याचं वरी जाताना स्वर्गात कमी पडत असेल ना तर आमचं पुण्य त्याला समर्पित करीत आहोत आणि त्याला गती निर्माण व्हावी कुठं सौरपूरक नागेंद्रपूरक गजेंद्रपूरक सीताढोपूरक बद्धपूरक नाना केंद्रपूरक असे किती 17 मुक्काम आहेत बरं का आज हा ध्येय ज्यावेळेस मनुष्य जातो त्या टायमाला घरात असतो सावरून आलं तो ध्येय अंगणात येतो आणि अंगणात आल्यानंतर आजपासून ध्येय आकाश मार्गाला लागला कुठं वैकुंठाच्या मार्गाला लागला आणि वैकुंठाच्या मार्गाला जात असताना त्याला गती प्राप्त व्हावी परंतु ज्यावेळेस ना वर्षिसरात कीर्तन असेल ना त्या टायमाला 6व्या मुक्कामाला किती त्रास होतो ना तिथे मी तुम्हाला तवा सांगणार आता नाही सांगणार वेळ नाही मला सांगा तेवढी तवा सांगेल हो स्वरूप म्हणून आहे 6वा मुक्काम तिथे ले त्रास आहे तिथं ये माझे किंकर भाऊ चाले मारिती झोडीती तोडीती हो निष्ठुरा ले मारतात हो तिथं ले मारतात हाणतात तिथं किती मारतात सांगायला वेळ नाही लक्षात ठेवा चला पुढे आणि अशा प्रमाणे पिंड पाळलं वरील प्रमाणे पिंड पाळलं तर दोष राहत नाही हे माझ्या तुकोबराला माहित होतं म्हणून माझे तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात पिंड पदावरी